भगवद्गीता सार. भगवद्गीतेचे अनमोल विचार. तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी आणि चिंता यांच्यावरचे उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे. जर तुम्ही भगवद्गीतेचे हे उपदेश समजून घेतले तर आयुष्यातील सगळ्या अडचणी आणि चिंता सहजपणे पार करू शकाल. जे काही तुम्हाला आयुष्यामध्ये मिळवायचे आहे ते सगळे तुम्हाला मिळेल. फक्त तुम्ही शेवटपर्यंत हे भगवद्गीतेचे उपदेश लक्ष देऊ नये का? भगवद्गीतेचा पहिला उपदेश आहे, या कलियुगामध्ये जेवढी लोक आहेत ते सगळे स्वार्थी आहेत. स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्याबरोबर नातं ठेवणार नाही. पण माणसाला हे तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत त्याला त्याच्या कोणत्याही आपल्या किंवा खास व्यक्तीकडून दुःख मिळत नाही. आहेत तर सगळे स्वार्थीच, पण प्रत्येक व्यक्तीला समजते तेव्हाच जेव्हा कोणी त्याचा आपला व्यक्ती बदलतो, जेव्हा त्याच्या कोणत्याही आपल्या व्यक्तीचा खरा चेहरा दिसतो. एक खूप श्रीमंत व्यक्ती होता. त्याच्याजवळ खूप पैसा होता. घर, गाडी, नाव, नोकर, चाकर सगळं काही त्याच्याजवळ होतं. पण त्याच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी आली ज्यामुळे सगळं काही बदललं. त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठा तोटा झाला आणि त्या नुकसानीच्या भरपाई करण्यामध्ये त्याचं सगळं काही निघून गेलं. जेव्हा त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हे समजलं की त्याच्या जवळचे सगळे पैसे संपले आहेत, ते हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागले. जेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीला त्या लोकांना भेटू वाटत असे तेव्हा सगळे कारण सांगून त्याच्यापासून दूर जात होते. एक दिवस त्याच्या पत्नीने त्याला विचारले, काय झालं आहे? तुमचे मित्र कमी होत चालले आहे. हळूहळू तुमचे नोकर चाकर सगळे निघून जात आहे. असं काय झालं आहे अचानक? तेव्हा तो श्रीमंत व्यक्ती पत्नीला म्हणाला, तुला अजूनही माहीत झालं नाही का? व्यापारामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे मी आयुष्यभर जे कमावलं होतं ते सगळं संपलं आहे. जेव्हा पत्नीने ऐकलं की तिचा पती कंगाल झाला आहे तेव्हा ती म्हणू लागली की मला तर लग्न आधीच सगळ्यांनी सांगितले होते की हा माणूस एक दिवस सगळं पुरवेल. जर त्यावेळी मी त्यांचं ऐकलं असतं तर. असं बोलून त्या श्रीमंत व्यक्तीची पत्नी तिथून निघून जाऊ लागली. तो त्याच्या पत्नीला विचारू लागला की तू कुठे जात आहे? पत्नी म्हणाली, मी माझ्या माहेरी जात आहे. तुमच्याबरोबर राहून माझं आयुष्य खराब करू शकत नाही. जर तुमच्याजवळ काही शिल्लकच राहिलं नाही तर तुम्ही तुमचं आणि माझं आयुष्य कसं सावरणार? तर भगवद्गीतेचे हेच ज्ञान आहे की सगळे नाते कोणत्या ना कोणत्या स्वार्थामुळे बनलेले असतात. प्रत्येक माणसाला हा गैरसमज असतो की जे माझे नातेवाईक आहेत, जे माझे आपले आहेत ते सगळे खरे आहेत. पण जेव्हा वेळ बदलते तेव्हा तुम्हाला त्या लोकांचा खरा स्वभाव कळतो. 2. भगवद्गीतेचा दुसरा उपदेश हा आहे की जी व्यक्ती आयुष्यामध्ये फक्त दुःखामध्ये जगत आहे तो नरकामध्ये जगत आहे, आणि जो नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहतो तो स्वर्गामध्ये जगत आहे. स्वर्ग आणि नरक कुठे दुसरीकडे नाही तर इथेच तुम्हाला सगळं. कारण जो माणूस जिवंतपणे आनंदी राहू शकला नाही तो मेल्यानंतरही आनंदी राहू शकत नाही. आणि जी व्यक्ती पूर्ण आयुष्य उत्साही आणि आनंदी राहते ती मृत्यूनंतर कुठेही गेली तरीही त्याचा आनंद उत्साह त्याच्याबरोबरच जाईल. लोक म्हणतात की मृत्यूनंतर माणूस त्याच्याबरोबर काहीही घेऊन जाऊ शकत नाही, पण लोक चुकीचं म्हणतात. एक दुःखी मन असणारा व्यक्ती त्याच्याबरोबर त्याचं दुःखी मन घेऊन जातो, आणि एक आनंद आणि उत्साहाने भरलेली व्यक्ती त्याचा आनंदी मन त्याच्याबरोबर घेऊन जाते. त्यामुळे कधीही या भरवशावर राहू नका की शेवटी सगळं चांगलं होईल किंवा मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल. तुमचं स्वर्ग आणि नरक तुमच्या आजच्या जीवनातूनच जन्म घेईल. जर तुम्ही आज आनंदी नाही तर उद्या तुमचे दुःख आणखीन वाढेल. जर तुम्ही आज आनंदाने जगत आहे तर उद्या तुमच्या आयुष्यातील आनंद खूप वाढेल. आता हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला कसे आयुष्य जगायचे आहे.
तुमच्या आयुष्याची परिस्थिती कशीही असली तरीही त्यात आनंदी राहायचे की दुःखी राहायचे ते तुम्ही ठरवायचे आहे. कोणीही दुसरा ना तर तुमच्या आनंदासाठी जबाबदार आहे ना तुमच्या दुःखासाठी. महाभारताचे भयानक युद्ध चालू होते. लोक एक दुसऱ्यांना मारण्या कापण्यासाठी लढत होते. पण भगवान श्रीकृष्ण यांच्या आनंद आणि प्रसन्नतेमध्ये काहीही फरक पडला नाही. मृत्यूची भीती नाही, जिंकण्या हरण्याची चिंता नाही, कोणतीही काळजी नाही. भगवद्गीतेकडून हेच शिकायला मिळते की बाहेर काय चालू आहे त्याने काहीही फरक पडत नाही तुमच्या दुःखी आणि सुखी होण्यामुळे, पण तुमच्या मनामध्ये काय चालू आहे आपलं दुःख, सुख, स्वर्ग आणि सगळं त्याच्यावरच ठरतं. 3. भगवद्गीतेचा तिसरा उपदेश हा आहे की आयुष्य खूप छोटं आहे. जेवढं निघून गेलं ते खूप छोटं वाटतं आणि बाकी उरलेलं तुमच्याजवळ किती आहे हे कोणालाही माहीत नसतं. एक तर तुमचं निघून गेलेलं आयुष्य स्वप्नांसारखं वाटेल किंवा तुम्हाला पुढचं काही माहीत नसतं. या भ्रमात राहू नका की तुमच्याजवळ खूप आयुष्य आहे किंवा तुम्ही उद्या काहीतरी कराल. ज्या गोष्टी, जी कामं तुम्ही आज करत नाही त्या उद्या कधीच करणार नाही. विश्वास नसेल तर कोणी जुन्या व्यक्तीला विचारा, एवढं आयुष्य जगले, कसा अनुभव होता? ती व्यक्तीसुद्धा म्हणेल, कळलंच नाही. आयुष्य कसं निघून गेलं आणि केव्हा म्हातारपण आलं कोणालाच कळत नाही की त्यांचं आत्तापर्यंतचं आयुष्य कसं निघून गेलं. तर गीतेचा हा उपदेश आहे की या भ्रमातून बाहेर या की तुमच्याजवळ खूप वेळ आहे. कोणाजवळही वेळ नाही. हे सगळं चक्र असंच बनणार आहे, असंच बनलेलं आहे. कोणाजवळही वेळ शिल्लक राहू नये. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कामांमध्ये आपलं पूर्ण आयुष्य संपवून टाकेल आणि या जगातून निघून जाईल. जो आयुष्य आणि वेळेच्या या चक्राला समजून घेतो तो या सगळ्यातून बाहेर येतो आणि तीच व्यक्ती आयुष्य आनंदात घालवू शकते. तीच व्यक्ती वास्तविक जीवनाचा अर्थ समजून घेते. आयुष्य बाकी काही नाही तर फक्त आज आणि काल या क्षणाचं नाव आहे. 4. गीतेचा चौथा उपदेश हा आहे की असा विचार करून हार मानू नका की माझं नशीब खराब आहे, माझं भाग्यच खराब आहे, माझ्याबरोबरच सगळं चुकीचं होतं. जे लोक असा विचार करतात तुम्ही निरीक्षण करा, ते लोक तुम्हाला कधीही आनंदी दिसत नाही. जर त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद समोर जरी आला तरीही ते दुःखीच राहतील. खरं तर कर्म केल्यानेच तुमचे भाग्य सुधरवू शकते आणि बिघडवू शकते आणि फक्त कर्म करणेच तुमच्या हातात आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य बदलू शकता. ज्याला लोक भाग्य नशीब म्हणतात त्याला तर कोणीही बदलू शकत नाही, पण कर्म करण्याची शक्ती तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे भाग्याची काळजी करू नका, फक्त तुमच्या कर्मांवर लक्ष द्या, मग पहा तुमचे बिघडलेले भाग्य बदलेल. 5. भगवद्गीतेचा 5वा उपदेश हा आहे की जेव्हा तुम्ही कोणावर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करता तेव्हा ती गोष्ट तुम्हाला बर्बाद करते. जेव्हा तुमचा आनंद तुम्ही कोणत्याही दुसऱ्या गोष्टी किंवा माणसांवर अवलंबून ठेवता तेव्हापासून तुम्ही आनंदी राहणं विसरता. या जगामध्ये सगळ्यात जास्त दुःख तुम्हाला कोणती गोष्ट देत असेल तर ती आहे कोणाबद्दल हे तुमच्या मनामध्ये असलेली आपुलकी भावना. मग तुम्ही त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही, त्या नात्याचे गुलाम बनून राहता. त्यामुळे कधीही तुमचं मन इतकं कमजोर होऊ देऊ नका की त्या मनाचा आनंद कोणाचा गुलाम असेल. 6. भगवद्गीतेचा 6वा उपदेश हा आहे की स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करायला शिका. तुमचं आयुष्य फक्त दुसऱ्यांना आनंदी करण्यामध्ये संपवू नका. फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, दुसऱ्यांना खुश करण्यासाठी जे लोक जगतात त्यांना तर कधी हे माहीत होत नाही की ते त्यांचे आयुष्य जगलेच नाही. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जो आनंद मिळायला पाहिजे होता लोकांच्या नादात कधी मिळालाच नाही. त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे सार फक्त लोक आणि लोकच होते. त्यांच्या
संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःला महत्त्व कधी दिलंच नाही. त्यामुळे लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी जगायला शिका. तुमची फक्त एक जबाबदारी आहे, स्वतःला आनंदी ठेवणे. आणि जर तुम्ही आनंदी असाल तर समजून घ्या की तुमच्या आसपासची सगळी दुनिया आनंदी आहे. पण जर तुम्ही दुःखी असाल तर मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही कधीही कोणालाही आनंदी करू शकणार नाही. 7. भगवद्गीतेचा 7वा उपदेश हा आहे की जेव्हा सगळे तुमची साथ सोडून देतील, तुम्ही एकटे पडाल, तेव्हा दुःखी होऊ नका, हिंमत हारू नका. त्या देवावर विश्वास ठेवा. तो परमेश्वर नेहमी तुमची साथ देईल. प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचणींमध्ये तुमची साथ देईल. कारण दुःखामध्ये लोक कधीही उपयोगी पडत नाहीत. दुःख आणि अडचणींमध्ये फक्त तुमची हिंमत आणि परमेश्वर साथ देतात. जे लोक जगाच्या भरवशावर जगतात त्यांचं एक ना एक दिवस विस्कटतं, आणि जे लोक आपली हिंमत आणि परमेश्वराच्या भरवशावर जगतात त्यांचं आयुष्य सावरतं. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.